कैकदा एकटे राहणे आता मी पसंत करते. कैकदा एकटे राहणे आता मी पसंत करते. त्या एकांतातच खरे स्वतःला ओळखू पाहते. त्या एकांतातच खरे स्वतःला ओळखू पाहते. जगाच्या अफाट गर्दीत स्वतःचा विसर पडतो. जगाच्या अफाट गर्दीत स्वतःचा विसर पडतो. तो न पडावा करिता एकांत हवासा वाटतो. तो न पडावा करिता एकांत हवासा वाटतो. हे खरंच आहे बरं का. नमस्कार मंडळी, आणि मी आहे सपना गुरुराज. SG लाईफ अँड रूल्स या आपल्या चॅनलमध्ये आपलं खरंच खूप स्वागत. आणि स्वतःला बदलण्याकरता खरंच बरेच जण म्हणतात की काय एकटं राहायचं आहे, मला एकटेपणाची भीती वाटते. मला लोक असं ज्यावेळेला म्हणतात ना, तर त्यावेळेला मला खूप हसू येतं की एकटेपणाला घाबरणारी लोक जगात आपण येताना एकटं येतोय, जाताना एकटं जाणार आहे. भले तुमच्याबरोबर कितीही मध्ये लोक असू देत, पण आपण जाताना मात्र शेवटी वेशीपर्यंतच सगळेजण असणार. त्याच्यानंतर तुमचे कितीही सगळे सोयरे, कितीही जीव तोडून तुमच्यावर प्रेम करणारे, ते सुद्धा म्हणणार की तुला आता एकट्यानंच जायचं आहे. मग तुम्ही एकट्यानंच येतोय, आपण ते एकट्यानंच जातोय, आपण तर एकटं राहायला घाबरतोय का? बरेच जण एकटेपणाला घाबरतात. मी म्हणते की एकटेपणाला न घाबरता स्वतःला बदलण्याकरता, स्वतःला ओळखण्याकरता एकांत, एकटेपण हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण म्हणतोय, आपण सामाजिक प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे, तर समाजात राहिलं पाहिजे, मिसळलं पाहिजे. पण त्यातही आपल्याला एकांत जपता आला पाहिजे आणि जगतासुद्धा आला पाहिजे. त्यात आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो आहे, वेगवेगळे स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो आहे. माझं तर हे मत आहे की खूप जास्त लोकांमध्ये मिसळतोय आपण ज्या वेळेला, त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. ही गोष्ट खरी आहे. पण एकांतात सुद्धा आपण नवीन नवीन पुस्तकं वाचून म्हणा, किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आवडतात त्या गोष्टी करून आपण खूप चांगलं जीवन जगू शकतोय. पण लोक एकांताला घाबरतात का? मला हे आजपर्यंत पडलेलं कोड आहे खरं तर. आणि खरंच ज्यावेळेला आपण एकट्यानं सक्षम रीतीनं सगळ्या गोष्टी करू शकतोय, त्यावेळेला आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. एकटेपणाला माणसं त्यावेळी घाबरतात ज्यावेळी आपण स्वतःला सांभाळायला सक्षम नाही आहे असं ज्यावेळेला लोकांना वाटतंय, किंवा एकांतात वाईट विचार येतात. तो आपण वाईट विचार करायचेच नाही आहेत. आपल्याला करायचे आहेत तर चांगलेच विचार करायचे आहेत. एकटेपणात आपण स्वतःला इम्प्रूव्ह कसं करू शकतो आहे, आपण काही स्वतःमध्ये बदल करू शकतो आहे, आणि आपल्याला पॉझिटिव्ह कसं ठेवू शकतो आहे, आपल्या जे आपण म्हणतोय मानसिक शारीरिकरित्या आपल्याला स्वतःला कसं फिट अँड फाईन ठेवू शकतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकांतात शिकवू शकतो आहे. आपल्या स्वतःशी संवाद साधू शकतो आहे, की जे आजकाल बंदच झालेलं आहे. स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळेला आपण स्वतःशी संवाद साधायला लागतोय की मी ही गोष्ट ह्या वेळी केली, ही बरोबर होती का की चूक होती, तर त्यावेळी आपल्याला समजायला लागते की आपण कुठं चुकतोय किंवा कुठं बरोबर आहे. ह्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण जगाच्या गर्दीत नाही त्या गोष्टींचा स्वतः अभ्यास करू शकत. पण ज्यावेळेला आपण एकांतात बसतोय, म्हणून बरीच लोक पूर्वीची म्हणायची बघा की हां, जरा बसून एकांतात बसून जरा विचार कर, तू काय करतोयस किंवा काय करतेस. तर हे एकांत तेवढ्यासाठीच असतोय की खरंच आपण कुठल्या वेळेला काय केलं, किंवा बरोबर केलं का चूक केलं, ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठी आपल्याला चार लोकात नाही, एकांताची गरज असते. त्यामुळे एकटेपणाला घाबरू नका. जर तुम्ही एकटेपणाला घाबरत असाल ना, तर तुम्ही सगळ्यात मोठे सुखाचे क्षण वाया घालवताय. का तर स्वतःसारखा मित्र जगात कुणीही नाही. मला असं वाटतं आपल्यात सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर आपण स्वतः आहोत. का तर आपण स्वतःला जास्त ओळखतोय, किंवा आपण स्वतःला जास्त समजू शकतोय. इतर कुणीही तुम्हाला जितकं जास्त समजू शकणार नाही, तितकं आपण स्वतःला समजू शकतोय. आपल्या चुका, किंवा आपलं काहीतरी वाईट कर्म असतील, किंवा आपल्या काही वाईट गोष्टी असतील, तर त्या आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी चांगल्या रीतीनं नाही समजू शकत. भले आपला चांगुलपणा असू दे, आपला वाईटपणा असू दे, तो फक्त आपल्याला स्वतःला माहीत असतोय. आणि जर मग स्वतःला आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहे, आपण काय वाईट करतोय किंवा काय चांगलं करतोय,
तर त्या सुधारण्यासाठी, भले चांगलं करत असू तर त्यात आणखी जरा जास्त इम्प्रूव्ह होण्यासाठी, किंवा वाईट करत असू तर त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःशी संवाद साधला पाहिजे, स्वतःवर काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःला वेळ देणं, स्वतःला थोडंसं एकटं ठेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. का तर मी ह्यांच्यामध्ये मिसळलो आहे, मी त्यांच्यामध्ये मिसळलो आहे, मी ह्याच्यामध्ये आहे, मी त्याच्यामध्ये आहे, हे सगळं करता करता आपण कुठंतरी स्वतःलाच वेळ देत नाही. स्वतःला वेळ देणं म्हणजे स्वतःच्या फक्त शरीराला की वेळ देणं, मी एक्झरसाईज करते ठीक आहे तेवढ्यासाठी वेळ देणं, हे नव्हे. स्वतःच्या मनालासुद्धा तुम्ही वेळ दिला पाहिजे, की मनालासुद्धा व्यायामाची आवश्यकता आहे, की मी काय चांगलं करते, मी काय चांगलं करू शकतो, किंवा मी काय चांगलं केलेलं नाही आहे, हे चुकीचं केलं आहे, हे बरोबर केलं आहे, ह्या गोष्टींसाठी सुद्धा स्वतःला वेळ देणं, एकांत साधणं महत्त्वाचं आहे. आणि एकांतात खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतोय यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे एकांताला घाबरू नका. एकांतात नवीन नवीन गोष्टी करायला शिका, एकांतात स्वतःशी संवाद साधायला शिका आणि एकांतात खूप मजेत, खूप आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करून स्वतःला सुख देण्यासाठी दुसरं कुणी सक्षम नाही आहे जगात. स्वतःला सुख देण्यासाठी आपण स्वतः सक्षम आहोत. कुणाच्या कुबड्यांची गरज नाही आहे, हे स्वतःच्या मनाला शिकवा आणि खूप चांगलं आपण आयुष्य जगू शकतोय. एकांताला घाबरू नका, एकांतावर सुद्धा प्रेम करायला शिका. हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.